तर महायुतीचा शपथविधी सोहळा उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीकडून मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे। राजभवनाला शपथविधी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। 2 उपमुख्यमंत्री आणि एका मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या राजभवनामध्ये होईल अशी दाट शक्यता वर्तवली जाते। चर्चा होती वानखेडे स्टेडियमची, पण सध्या जी माहिती हाती येते त्यानुसार महायुतीचा शपथविधी सोहळा उद्या होऊ शकतो आणि सगळ्यात आधी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाईल। त्यामुळे हा शपथविधी सोहळा राजभवनामध्ये होईल अशी दाट शक्यता आहे। सीपी राधाकृष्णन हे सध्याचे राज्यपाल आहेत। राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। सगळ्या आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं जाईल आणि त्यानंतर शपथविधी सोहळा पार पडणार आहे। निलेश आपल्याला अधिक अपडेट देईल। निलेश, पुढच्या पायऱ्या नेमक्या आता काय असतील? राजभवनामध्ये शपथविधी होईल अशी दाट शक्यता आहे। उद्याच शपथविधी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते, कारण 26 तारखेला विधान भवन विधिमंडळाचा जो कार्यकाळ आहे तो पूर्ण संपतोय विधान भवनात। त्यामुळे उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे। राजभवनला हा शपथविधी पार पडेल आणि प्रामुख्याने 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री उद्या शपथ घेतील अशी देखील माहिती समोर आलेली आहे। आज जी बैठक अजित पवारांच्या निवासस्थानी झाली, त्या बैठकीत साधारणपणे या विषयावर चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते आणि त्यानंतर आता प्रामुख्यानं राजभवनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याचं जे पत्र आहे ते देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि उद्याच मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होताना आपल्याला पाहायला मिळेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।